नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय मित्रांनो, इकडे मात्र सपना आणि माया साहेब म्हणजे मम्मी साहेबांनी सत्या आणि मंजूचे जे काही रोमॅन्टिक अवस्थेतले फोटो क्लिक करून पूर्वा मॅडमला पाठवले, त्याच्यामुळे आता इकडे खूप मोठा गोंधळ होणार आहे. पूर्वा मॅडमला त्यांनी फोटो सेंड केलेत आणि त्याचमुळे आता आपण पाहतोय मंजू आता या सगळ्या लफड्यात फसणार आहे. आता याच्यामध्ये कशी फसणार आणि या दोघांचा बदला घेण्यासाठी चक्क प्रेक्षकांनो त्या पूर्वा मॅडमने तात्या साहेबांना सांगितलंय की सत्या आणि मंजूची तुम्ही आता सुपारी देऊन टाका. होय मित्रांनो, मालिकेमध्ये धक्कादायक ट्विस्ट आपल्याला येताना दिसतोय. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र त्यांनी जे काही फोटो पूर्वाला पाठवले, पूर्वा आता खुश होते. इकडे मंजू रेडी होते आणि घराच्या बाहेर जात असते, तेव्हा मात्र मायाच्या फोनमध्ये सत्याने मंजू आपला त्यांनी फोटो काढलाय, एकत्र झोपी गेलेला फोटो काढलाय असं तो बोलतो आणि ते पाहून मंजू मात्र धावतच सत्यजितकडे पळते. सत्या घराच्या बाहेर असतो आणि हे सगळं सत्याला ती बोलून टाकते. आता मात्र सत्याला आधीच त्याच्या आईवर डाऊट होता. मम्मी साहेबांनी जो काही फोटो आपला पूर्वा मॅडमला पाठवलाय ना, आता काय करायचं, आता आपण कसं डिलीट करायचं तो फोटो. तेव्हा सत्या बोलतो, वाघमारे अजिबात काळजी करू नका, आपण आपल्या पद्धतीने सगळं करूया. आणि प्रेक्षकांनो, सत्य मंजू आता नेमका काय धमाका करणार आहेत हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आजच्या भागात आपण पाहतोय सत्या मंजू आता डोगे टेरेसवर मस्तपैकी रोमॅन्टिक डेट सेलिब्रेट करत असतात. सत्याची दिवसभर पोलिसात चौकशी करत होती पूर्वा मॅडमने, दिवसभर त्याचा छळ केलाय, तो थकला असेल म्हणून मंजूने मस्तपैकी टेरेसवर अरेंजमेंट केलेले असतात. सत्या हे सगळं बघून खूप खुश होतो. सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलंय, मला खूप छान वाटलं. सत्यजित बोलतो, आता बरंच झालं, आपलं प्रेम वाढवण्यासाठी हे सगळं आपल्याला आता करणं गरजेचं होतं. चला बरं, आपण आता सोबत जेवण करू, सोबत टाईम स्पेंड करू. सत्या मंजू मस्तपैकी प्रेक्षकांनो डिनर आता तिकडे घेत असतात. मंजू सत्याला खाऊ घालते, सत्यासुद्धा मंजूला भरवत असतो आणि हे सगळं त्यांचं छान चालू असतं. मंजू बोलते, सत्या तू माझ्यासाठी कुठलं तरी लेटर लिहिलं होतं ना, मला ते लेटर वाचायचे, मला आत्ताच्या आत्ता ते लेटर पाहिजे. तेव्हा मात्र सत्या थोडासा बावचळतो. सत्या बोलतो, हे बघा वाघमारे, ते लेटर आहे माझ्याचकडे सुखरूप आहे, पण ते अर्धवट आता वाचू का असं बोलल्यानंतर मंजू म्हणते, म्हणजे काय, अर्धवटचा अर्थ काय, माझ्यासाठी लिहिलंय ना तू. मंजू आता ते लेटर इकडे मागत असते. सत्याने मस्तपैकी मंजूसाठी जबरदस्त आता कविता केलेली असते. पुढच्या क्षणाला मंजू आता ती कविता ऐकते आणि सत्याला मात्र मागून येऊन मिठी मारते. सत्यजित बोलतो, वाघमारे किती दिवसांपासून मला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगायचं होतं, पण त्या पूर्वा मॅडममुळं आपली लाईफ आता खूपच डिस्टर्ब झाली आहे. नक्की ती पूर्वा मॅडम कोण आहे, कुठून आली, अचानक आपल्या आयुष्यात तिने का वादळ आणलं, तुम्ही नोटीस केलं आहे का? जेव्हापासून ती इकडे आली आहे ना, तेव्हाच तिने आपल्या दोघांना इकडे मात्र चांगलंच पकडलेलं आहे. ती आपल्याच मागे लागते, तुम्हाला जास्त कामं लावते, मलासुद्धा कुठेतरी चौकशीला बोलवते, काहीतरी करून फसवण्याचा प्रयत्न करते. पण आता ती माझ्या फाईल ओपन करणार आहे अशी तिने मला धमकी दिली आहे, पण तिने अजूनपर्यंत फाईल ओपन केलेली नाही आहे. म्हणजे फक्त तिला माझीच फाईल ओपन करायची आहे, मलाच त्रास द्यायचा आहे. तुम्हालासुद्धा ती जाणून बुजून उन्हातान्हात कामाला पाठवते. नुसतं सत्या मंजू तिचं चाललेलं असतं. तर आता मंजूसुद्धा बोलते, हो सत्या, मलाही आता तेच वाटतंय. अरे मीसुद्धा मार्क केलं आहे त्यांचं वागणं, आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा एकही आता ती चान्स सोडत नाही आहे. इकडे मात्र सत्या बोलतो, तेच ना, मलाही तेच वाटतंय, पूर्वा पाटीलची पूर्ण आता कुंडली आपल्याला काढावी लागेल. आता मात्र ती कोण आहे, इथे का आली, आपल्या मागे ती का लागली आहे, हे सगळं आता सत्या म्हणतो आपण शोधून काढूया. दुसरीकडे प्रेक्षकांनो, पूर्वा पाटील आता तात्यासाहेबांची फाईल घेते काढून ठाण्यातून. तात्यासाहेबांना ती फोन लावते, डॅडी साहेब तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे, देऊ का? तुमची ना पोलीस स्टेशनमधली जी काही फाईल होती ती आता मला सापडली आहे, मी ती फाईलच जाळून टाकली आहे, तुमच्यावर आता कुठलाही आरोप, कुठलीही केस आता होणार नाही आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय डॅडी साहेब मात्र आता हिचे पूर्वाचे बाबा जबरदस्त खुश झालेले असतात. तात्या मात्र बोलतात, पोरगी असंच काम कर गं माझी पोरगी. आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय सत्या मंजू आता टेरेसवरच झोपलेले असतात. रात्री त्यांचं खूप वेळ कार्यक्रम चालतो आणि ते तिकडेच झोपतात. आपण पाहतो तर काय, खाली आता सपना बघते तर मंजू आणि सत्या तिला दिसत नाही. ती लगेच आता मम्मी साहेबला उठवते, मम्मी साहेब अहो हे दोघं कुठे आहेत,
गायब आहेत हे दोघं. माया पटकन आता टेरेसवर जाऊन पाहते तर काय, या दोघांचा आता सोबत झोपलेला ती बरोबर फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि ती आता म्हणते, आता मला मात्र एकच काम करायचं आहे, परफेक्ट फोटो आज मला सापडला आहे. आणि लगेच तो फोटो आता ती सपनाच्या हाताने पूर्वाला पाठवते. होय प्रेक्षकांनो, स्वतःच्या पोरा सुनेचा फोटो आता ही बाई त्या पूर्वा पाटीलला पाठवते आणि खुश होते. इकडे मात्र आता या दोघांची ताटातूट होणार, हे दोघं एकमेकांच्या आयुष्यातून दूर जातील या आता इच्छेमुळे माया मात्र खुश असते. पण प्रेक्षकांनो, मंजू आता मी तुला खूप त्रास देणार आहे. इकडे मात्र तुझा एक फोटो मी असा काढलाय ना, तुला चांगलीच आता अडकवणार आहे मी. लगेच आता प्रेक्षकांनो इकडे ती तात्याला कॉल करते आणि बोलते, सत्या मंजूच्या विरोधात खूप मोठा पुरावा डॅडी साहेब मला मिळाला आहे. पूर्वा आता तात्यांना सांगते की त्याच्याच आईने मला इतकं मोठं प्रूफ दिलं आहे. पोलीस असूनसुद्धा त्या माणसासोबत, त्या सत्यासोबत आता रात्र घालवली हिने. ही बिनलग्नाची बाई त्याच्यासोबत राहते डॅडी साहेब. आता मात्र ती असं जेव्हा तात्याला बोलते प्रेक्षकांनो, आता मात्र पूर्वा असंही बोलते की डॅडी साहेब, मी आता मंजू आणि सत्याला कसं वेगळं करणार आहे तुम्ही बघतच राहा. मी काय त्यांच्यासोबत गेम करणार आहे आणि सत्याला कसं याच्यात अडकवणार आहे ते तुम्ही पहा. मित्रांनो, नेमका आजचा भाग आता इथेच संपतो. उद्याच्या भागात खूप मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजे पप्प्या आता चक्क मंजू सत्याच्या विरोधात इकडे आता पूर्वाला सपोर्ट करणार आहे. आता मात्र पप्प्याने असं का केलं, पप्प्या नेमकं पूर्वा मॅडमला जाऊन काय सांगणार आहे, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.